ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलास तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलास तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करायचं, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन एकदम छान असं विषय हार्ड व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अगदी फ्री। अलाइट मोशन आहे आपला मित्रांनो, अलाइट मोशन APK पण आपला टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। प्रो APK बिना वॉटरमार्कचं, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला लागणार अलाइट मोशनला ओपन करायचं। मग आपल्या अशा प्रकारच्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वप्रथम आपल्या अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल। मग आपल्याला फर्स्टला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का अशा प्रकारे फोटो तुमची फोटोला ॲड करायचं, ॲड केल्यानंतर लास्टपासून ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो इथं अशा प्रकारे जे 7.00 बीटला यायचं। मग आपला अशा प्रकारे 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपला आणखीन आपला सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपला आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये जसं मी कट करत आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण कट करून घ्या मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो एक ग्रुप दिसेल मित्रांनो खाली, त्या ग्रुपला वरच्या बाजूला प्रेस करायचं। वरच्या बाजूला प्रेस करून वरच्या बाजूला सेट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे काय अशा प्रकारे डब्बा दिसतात त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपलं फर्स्टला जे काय टेक्स्ट PNG दिलेलं आहे मित्रांनो, त्या टेक्स्ट PNGला ॲड करून घ्या। जसं की आपलं फर्स्टला अशा प्रकारे क्लिक करायचं। मग आपला टेक्स्ट PNGवरती वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे लास्ट पण जायचं मित्रांनो। लास्ट पण आल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रकारे जिथं आपलं डबल बीट दिसेल मित्रांनो, डबल बीटला यायचं। मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे काही सेकंड PNG आहे त्या टेक्स्ट PNG त्या PNGला पण ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काही अशा प्रकारे एक ग्रुप दिसेल त्या ग्रुपला थोडं ऑफ करून घ्यायचं मित्रांनो। ऑफ केलं तर थोडं छान असं दिसून जाईल फोटो खालचे। मग जे टेक्स्ट PNG आहे त्या टेक्स्ट PNGला असं ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला वरचे जे का PNG आहे त्या वरच्या PNGला थोडं लहान करून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे लहान करून सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का खालची PNG आहे खालच्या ब्लॅक कलरची PNG आहे त्या PNGवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं मित्रांनो। मोठी केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। जसं मी सेट करता त्या स्टेपमध्ये तुम्ही पण बाकीचे जे अशा प्रकारे सेट करा मित्रांनो। जसं मी सेट करा त्या स्टेपमध्ये ओके अशा प्रकारे सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला एक ग्रुप दिसेल। या ग्रुपला आपण वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। PNGच्या वरच्या बाजूला PNGच्या वरच्या बाजूला ठेवल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं। अनग्रुप केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे का फोटो आहे ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे लावून घेण्यासाठी मग आपला इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट फोटो आहे त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का बीट मार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का लॉंग फोटो दिसत आहे खालचे त्या लॉंग फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला इथून पण आणखीन आपला बॅक यायचं। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपलं जे सेकंड फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या जे का डबल बीटची फोटो आहे मित्रांनो, डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे थर्ड फोटो दिसेल मित्रांनो, थर्ड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काय बीट मार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपलं जे का डबल बीटचे जे सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे जे
4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। अशा प्रकारे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे बीट मार्क प्रेसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला आणखीन आपला अशा प्रकारचे 4 नंबरचे फोटो अशा प्रकारचे पुढे जाऊन आपला 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रेसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रेसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रेसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर उरलेली लास्टची फोटो आहे मित्रांनो 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे बीट मार्क प्रेसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आला लास्टची उरलेली फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला ह्या व्हिडिओजमध्ये सॉन्ग वगैरे ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला यायचा। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे एक व्हिडिओ दिला आहे मित्रांनो। व्हिडिओला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं। जसं की आपल्या अशा प्रकारे MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसून जाईल मित्रांनो। जे आणखी खालचं व्हिडिओ आहे खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।